शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री अतुलजी देऊळगावकर सरांना मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करते. जिल्हाधिकारी आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी मनमिळावू अधिकारी डॉक्टर भारतजी सुरुवात आणि स्वामी सरांचं अभिनंदन करतो. म्हणजे एकाच वेळेला सर आणि विद्यार्थी या सगळ्यांचंच आपण अभिनंदन करतोय. पण खरोखर स्वामी सर इथं जे आहेत ते संगीत विशारद आहेत, ह्याचा एक आम्हाला फार अभिमान आहे. कारण संगीतामध्ये जसं सोबत जाणे, जुगलबंदी हा आपल्याकडे फार चुकीचा शब्द वापरला जातो. जुगलबंदी म्हणजे कुस्ती वाटतं. ते पूर्वी बादशहांना ते वाटायचं, हा जरा तबला जोरात वाजव, तू गाणं हे कर. तर ते सहगान आहे किंवा सहवादन आहे. तर ते कसं असावं हे स्वामी सरांना समजतं आणि आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आता तुम्ही सगळे फार मोठे वाटायला लागलात यार एकदम. 10वी झाल्यानंतर आता पहिल्यांदा शाळेत आलं ना, आधी खूप छोटे वाटत होता, पण आता ड्रेसमध्ये वगैरे आल्यानंतर कॉलेजचे मुलं वाटायला लागलं. त्यामुळे काय सांगायचं, तुम्ही म्हणणार बोर करू नका म्हणून. पण आता बहुतेक तुमच्यापैकी 90% च्या पुढचे 90% हे विज्ञानालाच गेलेले असणार, बरोबर? सगळेच. त्यामुळे डॉक्टर किंवा इंजिनियरच्या फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात असं ते असणारच. साहजिक आहे. ते तुम्हाला काय करायचं ते करा. फक्त या शाळेतनं तुम्ही निघालेले असल्यामुळे 11वी 12वीचं टेन्शन घेऊ नका गड्यानो. प्लीज, आपल्यापैकी कोणालाही त्याचा ताण येता कामा नये. आणि यासाठी इथं जे तुमच्याकडे आहे कुठला तरी एक छंद तुम्हाला मनापासून असला पाहिजे, जो ताण पूर्णपणे रिलीज करून टाकेल. मग तो गाणं घ्या, चित्र घ्या, खेळ घ्या. इथं तुमच्यापैकी कितीतरी जण आम्ही अनेक पुरस्कार मिळताना बघितलेले आहेत. म्हणजे फक्त अभ्यासातच तुम्ही पुढे नव्हता, ते जपा. कदाचित तुमचे आई वडील म्हणतील, हे अभ्यासाशिवाय काही करू नको. ऐकू नका. तुम्ही तुमच्या मनाचा ऐका. मुद्दाम सांगतोय, कदाचित तिथं पालक असतील, कधी कधी पालक उगीच ते अभ्यासाचा किडा करतात. असं करू नका. कारण काय माहितीये का, 11वी 12वीतच तुम्हाला खूप चांगले मित्र मिळणार आहेत. कदाचित त्यावेळेला तुम्हाला ताण येईल. आता तुम्हाला यश मिळालंय, पण ते यश पण कसं घ्यायचं माहितीये का? एकदा सुनील गावस्कर, माहितीये का गावस्कर तुम्हाला सगळ्यांना? त्याची मुलाखत झाली. त्याला असं विचारलं की पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये फरक काय दिसतो? तुम्हाला माहितीये ना, गावस्कर कधी हेल्मेट घालत नव्हता. हे वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर गॉर्डन ग्रीनिश, सॉरी तो नाही, मायकल होल्डिंग, हे 6 फूट 7 इंच, हे एवढं बुटकं 5 फूट, हेल्मेट न घालता खेळायचं. पण तो काय म्हणाला, सेंचुरी मारली तर मी फक्त अशी हॅट वर करायचो, हात वर करायचो, कुणी असं वर आकाशात बघायचं आणि नंतर चालू करायचं. असं करत नव्हतो आम्ही. कॅच घेतला तर कॅच घेतला, आउट असं करत होतो. जमिनीवर हात आपटणं, हे सगळे आता जे प्रकार आलेले आहेत ते इव्हेंट करण्यासाठी आलेले आहेत, कॅमेऱ्याकडे बघून आलेले आहेत. आपण सोमानी विद्यालयाचे असल्यामुळे शांतपणे आपलं यश, कारण ते आत्ताच आहे, मला याच्यापेक्षा पुढे जायचंय. या बाबतीत तुम्हाला भीमसेन जोशीचं उदाहरण देतो. भीमसेन जोशी कसे गायक होते तुम्हाला माहितीये. मग गाणं झाल्यानंतर ते सगळं गाणं संपल्यानंतर विचारायचे हार्मोनियम वाजवणाऱ्याला, तबला वाजवणाऱ्याला, तानपुरा, काय कसं झालं गाणं? अण्णा फार भारी गाणं झालं, फार फार भारी, असं सगळेजण सांगायचे. नाही रे, नाही जमलं, मला तो कोमल निषाद नीट लावता आलं नाही. हे स्वतःबद्दलचं विश्लेषण, लोकांनी मार्क देणं वेगळं, मी मला किती मार्क देईन याचा तुम्ही विचार करा प्रत्येक बाबतीमध्ये. आणि तसंच मला किती चांगले मित्र आहेत, मला किती चांगल्या मैत्रिणी आहेत, मला इतरांच्या सुखात सहभागी होता येतं का, इतरांच्या दुःखानं मला दुःख वाटतं का, हे आत्ताच तुम्हाला करायचंय. ते आयुष्यभर तुम्हाला, जसं मार्क महत्वाचे तसे हे संबंध, हे परस्परावलंबन आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. एकटं राहण्यात काय अर्थ आहे? सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे आणि सगळ्या सीमा, सगळे जे काही क्षुद्र असतात ना सीमा, त्या ओलांडून गेलं पाहिजे.
आणि हा विचार करून आपले जे संस्थापक आहेत ना त्यांनी ही शाळा काढली. आता ही शाळा 1993ला जरी निघाली तरी ते जे संस्थापक होते ते तेव्हा 50चे वगैरे होते. तर त्या सगळ्यांनी विचार जो केला होता वासेवड सर, तर तो 1895 साली केशवसुतांची कविता, जी आधुनिक कविता म्हणून पूर्ण 20व्या शतकातल्या सगळ्या शाळा शिक्षकांवर आणि शिक्षण संस्थांवर त्यांचा प्रभाव होता. ती कविता आहे नवा शिपाई. नव्या मनूतील नव्या दमाचा मी शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. त्यांना असं वाटत होतं की 20व्या शतकात असा नवा शिपाई यावा. तो कसा असावा? न ब्राह्मण, न हिंदू, न मी कुण्या पंथाचा, ते पतित जे आखडती प्रदेश साकल्याचा. म्हणजे पूर्ण हा प्रदेश साकल्याचा आहे. त्याला छोट करणार आहेत ना ते पतित आहेत. असा व्यापक विचार करून, सगळ्याच्या पलीकडे जाणारा विचार करून शिक्षक निघाले, संस्थापक निघाले, तसे विद्यार्थी निघाले आणि त्यातून अभिनव मानव घडणार आहे. म्हणून आमच्या संस्थापकांनी हे चालू केलं. तो विचार आम्ही पुढे नेतोय, तोच तुम्हाला सांगतोय आणि तो आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आत्ताचं यश ठीक आहे, पण हे यश फक्त परीक्षेतलं यश आहे. मला जगताना प्रत्येक क्षणी मला निराश व्हायचं नाहीये, मला डिप्रेशन मध्ये जायचं नाहीये, मला कोणाला जाऊ द्यायचं नाहीये. ही सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. हसत खेळत कसं सगळ्या गोष्टीकडे मला बघायचंय हे मला समजून घेताना मला पुस्तकं उपयोगी पडणार आहे, मला गाणं उपयोगी पडणार आहे, मला चित्र उपयोगी पडणार आहे, मला खेळ उपयोगी पडणार आहे. या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि या मार्गाने पुढे जा. तुम्ही नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाल. सगळेजण एकत्र मिळून जा. पुढच्या काळामध्ये परस्परावलंबनाला जास्त महत्व असणार आहे, एकत्र काम करण्याला महत्व असणार आहे. तसं तुम्ही काम नक्की कराल आणि 10 वर्षानंतर जेव्हा आम्हाला तुम्ही भेटाल तेव्हा कदाचित तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तेव्हा पुन्हा आपण भेटू आणि म्हणून 10 वर्षापूर्वी तुम्ही जे मनात काही ठरवलं होतं याच्या पुढचं ते आता तुम्हाला साध्य करता आलंय. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.